आमचे नवनवीन तडका व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका. फुटक्या कवडीची किंमत नसलेला मी मराठी माणूस. अख्खे पार झेंडे लावले ते फाटून आता दांडके उरले. दांडके जे आमच्याच ढुंगणावर वापरले जात आहे. तुम्ही डाऊन मार्केट, तुम्ही मीन माइंडेड, तुमची प्रॉपर मुंबईत राहायची लायकी नाही. लाज वाटते मी मराठी म्हणून जन्मल्याची. लाज वाटते. माझ्या महाराष्ट्रामधल्या मराठी मुलांना सर्वप्रथम नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. जे उद्योगधंदे येतील त्याच्यामध्ये माझी मराठी मुलंच लागली पाहिजेत, परप्रांतातली मुलं लागता कामा नयेत. हे बोलणं माझ्या महाराष्ट्रामध्ये हा गुन्हा, याच्यावरती केसेस टाकता तुम्ही माझ्यावर. हे याच्या आधीही केलं, याच्या पुढेही करेन. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक आस्थापनांच्या बाहेर, प्रत्येक दुकानांच्या बाहेर मराठी पाट्या लागल्या पाहिजेत. ठीक आहे, चुकीची गोष्ट आहे. आणि त्याच्यावरती मराठी जर तुम्हाला ते नाव लिहायचं असेल तर मोठं ठळक मोठं नाव लिहिलं पाहिजे तुम्ही. तो कायदा आहे, जो मी कायदा बोलून दाखवला, तो कायदा बोलून दाखवला तरी माझ्यावरती तुम्ही केसेस टाकता. मोबाईल फोनवरती आपण फोन उचलल्यावरती समजा आपला फोन बिझी लागला, समोरचा कोणतरी बोलत असेल, त्यातून पहिली येणारी अनाउन्समेंट ही माझ्या महाराष्ट्रात मराठीत झाली पाहिजे. ठीक आहे, मी चुकीची गोष्ट बोललो काय? महाराष्ट्रामध्ये धंदा करायचा आणि माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या भाषेला, मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं, किंबहुना स्थानच नाही द्यायचं. मी ही गोष्ट अजिबात खपवून घेणार नाही, घेतली नाही, घेणार नाही. या महाराष्ट्रामधला पहिला मान हा मराठी मुलांचा असेल, मराठी भाषेचा असेल, मराठी माणसाचा असेल, बाकीचे नंतर. आणि मला कोणी देश एकसंघ राहावा वगैरे उपदेश करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. देशाला मीही मानतो, पण मी पहिला प्रथम मी कडवट मराठी है. लाठी डंडे लेकर आपके समर्थक रोड पर उतर भारतीयों को पीटते हैं, वो सिर्फ तो आपके लोग क्या आके बोलते हैं वो नहीं आप देखते. जब अबू आदमी आके बोलता है मैं यहाँ पे काठी काटूंगा, वो आपको नहीं दिखाई देता. अब असेंबली कान के नीचे मारी थी. हाँ, हाथापाई किया था. बिल्कुल. तो आप ये कान के नीचे मारा था, इसको इतने गर्व से कह रहे हैं. ये बिल्कुल. ये महाराष्ट्र में रहना है तो आपको मराठी बात करनी है. असेंबली में जाना है तो मराठी में शपथ लेनी है, और ये मैंने पहले कहा है और महाराष्ट्र की जनता को ये मान्य है. इस मेरे बात करने से अगर आपको कोई शिकायत है वो आपके पास रहे, लेकिन इस महाराष्ट्र में मराठी ही चलेगी. तो आपके बात करने का लहजा ऐसे लगता है कि नेता नहीं, एक डॉन बोल रहा है, माफिया डॉन, बाहुबली की. जो मैं बोलूंगा वही सही, जैसे मैं कहूंगा वही सही. आपको लगता है डॉन क्योंकि आप नॉर्थ में रहते हैं, वहां पे डॉन ज्यादा है. ये बात है स्वाभिमान की, महाराष्ट्र की प्रतिष्ठा की, महाराष्ट्र की भाषा की, मराठी भाषा की. मला अजूनही आठवते तो मोबाईल त्याचा तुमचा षण्मुखानंद हॉलचा प्रसंग. त्या षण्मुखानंद हॉलवरती शिशिर शिंदे भाषण करत होते आणि त्यांनी तिथे भाषण करताना सांगितलं की आम्ही मोबाईल फोनवरती मराठी पहिलं बोललं जात, मराठी बोललं जात नाही, फक्त इंग्रजी आणि हिंदी बोललं जातं. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणे एअरटेलला निवेदन दिलेलं आहे, एअरटेल कंपनीला, आणि कालच आम्ही त्या एअरटेल कंपनीला निवेदन देऊन आलो. मी भाषणाला ज्यावेळेला उभा राहिलो त्यावेळेला मी म्हटलं एअरटेल कंपनीला निवेदन देऊन किती दिवस झाले? ते बोले 10 दिवस झाले. म्हटलं मग आमची त्यांची काय ती काय असते ना एक्सपायरी डेट का काय, जे ते संपलं, 10 दिवस संपले. म्हटलं विषय संपला, आता त्या एअरची टेल घेचा. म्हटलं मी भाषण करतोय आणि तेवढ्यात मी भाषण संपवलं आणि पहिल्यात मला आलं की ठाण्यामध्ये पहिल्यांदा एअरटेलचं ऑफिस फुटलं. कोणी सांगितलं नव्हतं, पण गंमत बघा, ही गोष्ट झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी
सर्व मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या मोबाईलवरती मराठी पहिल्या येणार, ऐकू तुम्हाला, नंतर बाकीचं सुरू होणार. इतर राज्यातनं किंवा इतर देशामधनं त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रात फोन लावलेला आहात, पहिल्यांदा मराठीत तुम्हाला ऐकू आलं पाहिजे, त्याच्यानंतर बाकीच्या भाषा. इतर सर्व शहरांमध्ये अजूनही अनेक ठिकाणी मग ती दुकानं असतील किंवा इतर ठिकाणी मराठी पाट्या अजूनही लावल्या जात नाही. त्या संदर्भातलं पत्र महाराष्ट्रामधल्या प्रत्येक दुकानांना आणि प्रत्येक आस्थापनांना जाईल. ते हे पत्र. सर्व दुकाने, संस्था व आस्थापनांस जय महाराष्ट्र. माझ्या व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या असं निदर्शनास आलेलं आहे की महाराष्ट्रातल्या अनेक संस्था, दुकाने व आस्थापनांमध्ये स्वच्छ मराठी भाषेत पाट्या लावण्याबाबत पद्धतशीरपणे टाळाटाळ केली जात आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे व सर्व संस्था, दुकाने, आस्थापनांना मराठी भाषेत पाट्या लावणे व व्यवहार करणे हे दुकाने व संस्था अधिनियम 1948 अन्वये बंधनकारक आहे. या कायद्याव्यतिरिक्त ज्या राज्यात तुम्ही आर्थिक व्यवहार करून संपत्ती निर्माण करता त्या राज्याची साधन संपत्ती तुम्ही त्यासाठी वापरता. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या भाषेत पाट्या न लावता व व्यवहार न करता तुम्ही महाराष्ट्राचा व मराठी लोकांचा अपमान करत आहात. महाराष्ट्राच्या राजभाषेला तुच्छ मानण्याचा गंभीर गुन्हा आपण करत आहात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आपणा सर्व संबंधितांना यात सुधारणा करण्यासाठी 1 महिन्याची मुदत देत आहोत. कारण 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर आजपर्यंतची मुदत आपण मराठीबद्दलच्या तुच्छभाव दाखवून फुकट घालवलेली आहे. या महिन्याभरात आपल्या पाट्या, आपला व्यवहार मराठीत न दिसल्यास महाराष्ट्र राज्यातल्या जनतेकडून आपणास खास मराठी पद्धतीने मराठी शिकवण्याची व्यवस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. त्यावर मी जातीने देखभाल करेन. हा इशारा जे गंभीरपणे घेणार नाही त्यांना महाराष्ट्र कोणत्याही साधन संपत्तीत भागीदार करणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. महिन्याभरात हे पत्र आपणास कळले तर ठीकच, अन्यथा आपले मन वळवूच पुन्हा एकदा आपला नम्रराज झाला. हो लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी.